नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. 20 नोव्हेंबरची जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर त्या पैशांच्या हप्ता वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सर्वात जबरदस्त माहिती. नोव्हेंबर हप्ता GR, नोव्हेंबरचा हप्त्याचा जो GR आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, GR आपण पाहिलं असेल, जेव्हाही तुम्हाला पैसे वाटप होतात तेव्हा सरकारच्या माध्यमातून GR काढला जातो. तर त्या GRच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार असणार आहात. बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्याचा GR विषयीची पहिली महत्त्वाची माहिती असणार आहे. दुसरी महत्त्वाची माहिती 2100 रुपयांची घोषणाच. बघा, 2100 रुपयांच्या घोषणेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती असणार आहे दुसऱ्या नंबरची. आणि तिसरी महत्त्वाची माहिती आहे EKYCचा प्रॉब्लेम मिटला. बघा, EKYCचा पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी मिटलेला आहे. अशा एकूण आपण 3 महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. चला तर मग आपण ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. आज एकूण आपण 3 महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. पहिली अपडेट असणार आहे नोव्हेंबर हप्त्याच्या GR संदर्भात, दुसरी अपडेट आहे 2100 रुपयांच्या घोषणेच्या संदर्भात आणि तिसरी अपडेट असणार आहे EKYCच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात. तीनही अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या घडीला लाडकी बहीण योजनेमध्ये या 3च महत्त्वाच्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत, तर त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर मग लगेच आपण सुरुवात करू आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जर पाहिलं असेल, बघा मी जी काही माहिती देत असतो त्या माहितीचा पुरावा काय असतो बघा. पाहू शकता, दिव्या नाईक, दिव्या ताईंनी ह्या ठिकाणी कमेंट केलेले आहेत, कसे आहात दादा, खूप छान माहिती देतात. बघा, अशा पद्धतीचा आपला कामाची जी पावती असते ती आपल्याला ह्या ठिकाणी मिळत असते. माझ्या चॅनलवर, म्हणजेच आपला चॅनल आहे प्रवीण अहिरे, हा आपला चॅनल आहे. या चॅनलवर जर आपण पाहिलं असेल, कुठल्याही पद्धतीची तुम्हाला जी माहिती आहे ती त्या ठिकाणी चुकीची दिली जात नाही आणि तुम्हाला आवश्यक तेवढी पूर्ण माहिती दिली जाते. तुमचा फायदा व्हावा हाच माझा हेतू असतो आणि तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावे याच हेतूने मी तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत. पाहू शकता बघा, दिव्याताई नाईक यांनी कसे आहात दादा, खूप छान माहिती देतात. तर बघा, मी त्यांना उत्तर पण दिले. मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचत असतो आणि सर्वात अगोदर मी दिव्याताईंचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतोय, कारण तुम्ही आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहतात आणि व्हिडिओवर कमेंट पण करता, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार. पाहू शकता बघा, मी त्यांना उत्तर पण दिलेलं आहे. मी छान आहे, तुमच्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, वलेरी कपरे म्हणून नाव आलेलं आहे. या ताईंनी पण बघा म्हटलेलं आहे, दादा सर थँक्यू सो मच फॉर युअर ट्रू अपडेट्स. बघा, ट्रू अपडेट्स म्हणजे काय, तर खरी माहिती देतात. मी चॅनलवर सांगितलेलं आहे, आपल्या चॅनलवर कधीही खोटी माहिती दिली जात नाही, दिली जाणार नाही आणि कधीही तुम्हाला ती माहिती जी आहे ती दिली जाणार नाही, खोटी माहिती. ठीक आहे, तर त्यांना पण मी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायचं नाही लाडक्या बहिणींनो, मी सर्वांना उत्तर देत असतो. तुमच्या काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता नोव्हेंबरच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट बघा. तर बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार महत्त्वाचं आहे. नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झालेले, आज जर आपण पाहिले तर 20 दिवस झालेले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. लवकरच हे पैसे जमा केले जातील एवढं मात्र नक्कीच आहे. याचसोबत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यात आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे, परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचं सांगितलेलं आहे. बघा, आचारसंहिता आहे, परंतु आपण जर पाहिलं तर आचारसंहितेच्या नियमानुसार नवीन योजना जी ती या ठिकाणी सुरू करता येत नाही किंवा नवीन पैसे वाटप करता येत नाही. परंतु ही जी काही योजना आहे ती पूर्वीचीच आहेत आणि प्रत्येक महिन्याला पैसे जे ते पूर्वीपासून वाटप होत आलेले आहेत, त्याच्यामुळे यावेळेस पण त्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होऊ शकतात. आता बघा, जेव्हापासून अर्थसंकल्प सादर झाला, आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हापासून जर आपण पाहिलं तर आपल्याला जो काही पैसा येत असतो, म्हणजे जो काही निधी दिला जातो, तुमचा जो हप्ता वाटप होतो बघा,
जो तुम्हाला हप्ता मिळतो त्या हप्त्याच्या अगोदर GR काढला जातो. GR काढला जातो आणि त्या GRच्या माध्यमातून निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाला दिला जातो. ठीक आहे. तशाच पद्धतीने नोव्हेंबरचा पण जो GR आहे तो त्या ठिकाणी आता येण्याची शक्यता आहे. 20 दिवस झालेले आहेत नोव्हेंबरच्या महिन्याला. शेवटचे 10 दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत. या 10 दिवसांमध्ये केव्हाही तुमचा जो GR आहे तो त्या ठिकाणी काढला जाईल आणि हा नोव्हेंबर महिन्याचा GR काढला की तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण बघा ह्या ठिकाणी अगोदरचीच योजना असल्यामुळे पैसे येण्याची शक्यता आहे. पण आता त्या ठिकाणी GR आला की आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होऊन जाईल की तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे येतील किंवा नाही. GR जो आहे तो एवढ्या 10 दिवसांमध्ये येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती 2100 रुपयांच्या घोषणेसंदर्भात बघा. तर बघा 2100 रुपयांची घोषणा प्रत्यक्षात नाहीच. 2100 रुपये जे ते लाडकी बहिणींना दर महिन्याला दिले जाणाऱ्या 1500 रुपयांमुळे सरकारी तिजोरीवर दर महिन्याला 3600 कोटी रुपयांचा बोजा पडतो. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. महायुतीची राज्यात सत्ता आली तर ही योजना अजून प्रत्यक्षात आलेली नाही. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं होतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये विधानसभेच्या महायुतीने की आमचं जर सरकार पुन्हा आलं तर 2100 रुपये आम्ही देऊ असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. परंतु 2100 रुपयांच्या संदर्भात अजून कुठल्याही पद्धतीचे अपडेट जे ते आलेले नाही. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच्यासोबत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही जे काही जो काही जाहीरनामा दिला होता तर त्यामधल्या ज्या काही आम्ही केलेल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून तुम्हाला मिळतील ते पण पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो 2100 रुपये दिले पाहिजे? ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये मिळाले पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा 2100 रुपये दिले पाहिजेत. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे सर्व लाडक्या बहिणींनी. तुम्हाला वाटतंय का 2100 रुपये सरकारने दिले पाहिजे? तुम्हाला जर वाटत असेल 2100 रुपये सरकारने दिले पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते आहे 2100 रुपयांच्या संदर्भात. तुम्हाला जर 2100 रुपये हवे असतील तर तुम्ही मागणी करू शकता. सरकार त्या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करणार आहे. आता पुढची महत्त्वाची अपडेट eKYCच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात बघा. तर बघा पुढची अपडेट आहे वडील पती हयात नाहीत अशा महिलांसाठी नवीन KYC प्रक्रिया. लाडकी बहीण योजनेची KYC करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचे KYC करायचे असते. ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत अशा महिलांनी KYC कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता. आता यावर राज्य सरकारने तोडगा जो आहे तो काढलेला आहे आणि या महिलांसाठी KYC प्रक्रियेत बदल केला आहे. बघा पाहू शकता ऑफिशियली अदितीताई सुनील तटकरे यांचं ऑफिशियल अकाउंट आहे. पूर्वीचं ट्विटर आताचं X या समाज माध्यमावरून त्यांनी माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना eKYC मुदतवाढ. eKYCला तुम्हाला आता मुदतवाढ दिलेली आहे. कधीपर्यंत? तर लक्ष द्या लाडक्या बहिणींनो 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC जी ती करता येणार आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला करता येणार आहे 31 डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अशा पद्धतीची आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते. आता बघा कशी असणार नवी KYCची प्रोसेस ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन KYCची प्रोसेस कशी असेल बघा. लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्या लाभार्थी महिलांनी वेबसाईटवरून स्वतःचे KYC पूर्ण करावे. त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. यानंतर त्यांची KYC पूर्ण होईल असं अदिती तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे. पाहू शकता बघा अशा पद्धतीची ही नवीन प्रोसेस त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला KYC करायची असेल त्याच्यासाठी. ठीक आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.